सिद्धार्थ गोदाम हे सगळे या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत। बीडमध्ये, परळीमध्ये, पांगरीमध्ये, मसाजोगमध्ये काय काय घडतंय ते कुठलंही अतिशयोक्ती न करता आणि रंजकपणे न दाखवता जे घडतंय ते थेट दाखवण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत। देशमुख कुटुंबियांची बाजू, कराड समर्थकांची बाजू, नेमकं वाल्मिक कराड याच्या संदर्भात आत्ता काय घडतंय, कोर्टात काय घडतंय हे सांगण्याचं काम न्यूज 18 लोकमत करतंय। आपण आज सकाळपासून सुद्धा वाल्मिक कराड याला जेव्हा केजमधून बीडमध्ये आणलं गेलं तेव्हापासून घडामोडींवर नजर ठेवून आहोत। आत्ता बीड कोर्टामध्ये त्याला हजर केलं गेलं, युक्तिवाद सुरू आहे। SIT कडून हा युक्तिवाद सुरू आहे। SITला ताबा हवा आहे 10 दिवसांचा, कारण हत्या प्रकरणामध्ये मकोका लावला गेलाय आणि या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामधला अधिक तपास, वाल्मिक कराडचा त्यातला सहभाग हे आपल्याला सगळं तपासायचं आहे असं SIT म्हणताय। या घडीची महत्त्वाची बातमी, वाल्मिक कराड याची कोर्टात सुनावणी सुरू आहे। आपल्याला या संदर्भातली माहिती लक्ष्मण घाटोळ देत आहेत। तपासात मिळालेल्या पुराव्याची उलट तपासणी करायची आहे असं SITनं कोर्टात सांगितलेलं आहे। कोर्टामध्ये 10 ते 12 वेगवेगळे मुद्दे उपस्थित करण्यात आले। काय आम्हाला निदर्शनास आलं या सगळ्या दरम्यान असं कोर्टापुढे मांडण्यात आले, त्याचे पुरावे SIT कोर्टाला देईल आणि त्यानंतर त्याची कोठडी मागितली गेलेली आहे। ही कोठडी सगळ्यात आधी SITनं मागितली आहे, त्यामुळे या संदर्भात SIT हत्येसंदर्भातल्या तपासाचा ताबा मिळवण्याकरता प्रयत्न करेल वाल्मिक कराडचा। आणि वाल्मिक कराड हा कसा या हत्या प्रकरणामध्ये दोषी आहे हे दाखवण्याकरता अधिक तपास करायचा आहे, अधिक चौकशी त्याच्याकडून करायची आहे, यासाठी ताबा द्या म्हणून मुद्दे उपस्थित करते। लक्ष्मण घाटोळ यांच्याकडे पुन्हा जाऊया। लक्ष्मण, खरं तर हे अत्यंत मोठं आणि महत्त्वाचं प्रकरण आहे। या प्रकरणामधले कुठलीही हैगई करून यंत्रणांना जशी चालणार नाही तशीच ती माध्यमांना सुद्धा चालणार नाही आणि त्याची काळजी आपण वारंवार घेतो आहोत। लक्ष्मण, सुवर्ण, आपण अगदी महत्त्वाचा मुद्दा मांडला तो म्हणजे या सगळ्या प्रकरणात अतिशयोक्ती आणि घाई करता कामा नये। कारण कुठलाही खुनाचा गुन्हा असेल, कुठल्याही गुन्ह्यामध्ये एखादी फिर्याद चुकली, एखादा क्रम चुकला तर तो आरोपी जो आहे तो या प्रकरणातून निर्दोष सुटत असतो। त्यामुळे या प्रकरणामधले आरोपी निर्दोष सुटू नये यासाठी तपास यंत्रणा अतिशय काळजीपूर्वक हे प्रकरण हाताळत आहे। राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणामध्ये एक स्पष्टोक्ती केलेली होती की कुठल्याही आरोपीला आम्ही सोडणार नाही, कुठल्याही निर्दोष व्यक्तीवरती अन्याय होणार नाही। त्यामुळे हे प्रकरण हाताळत असताना निर्दोष व्यक्तीला त्याच्यावरती अन्याय होणार नाही अशी काळजी घेतली जाते आणि जो या प्रकरणातले दोषी आहेत ते सुटणार नाही याची देखील काळजी घेतली जाते। यापूर्वी आपण जसं सांगितलं की या प्रकरणामध्ये जे कोणी आरोपी आहे त्यांचा या प्रकरणाशी थेट संबंध कसा आहे हे सांगण्याचा प्रयत्न न्यायालयाच्या समोर केला गेला। तो युक्तिवाद जो आहे तो आता न्यायालयाच्या समोर केला गेलेला आहे आणि या युक्तिवादानंतर ची मागणी जी आहे ती म्हणजे आपण जसं सांगितलं क्रॉस व्हेरिफिकेशन, याची पडताळणी आम्हाला करण्यासाठी वाल्मिक कराडचा ताबा आवश्यक आहे। वाल्मिक कराडवरती जे आरोप ठेवण्यात आलेले आहे ज्यामध्ये त्यांचं आणि जे सुदर्शन घुले नावाचे जे लक्ष्मण, काही क्षण थांबवतो। एक बातमी येते, एक महत्त्वाची बातमी कोर्टातूनच ही बातमी येते। वाल्मिक कराड याच्या संदर्भातली सुनावणी आहे सुरू आणि एक आरोपी कृष्णा आंधळे हा फरार आहे ही माहिती समोर ठेवली गेली। आरोपींनी मदत केली का हेही तपासलं जाणार आहे। त्याला पळून जाण्यामध्ये आरोपींनी मदत केली का, इतर कोणी त्या कृष्णा आंधळेला मदत करताय का हेही तपासलं जाणार आहे असं कोर्टात सांगितलं जातंय। आत्तापर्यंत इतर 7 आरोपी ज्यांच्यावर मकोका लावण्यात आला, त्यानंतर ज्याने लोकेशन संतोष आंधळेचं दिलं त्याला सुद्धा ताब्यात घेण्यात आलं, त्याच्यावर पण कारवाई करण्यात आली, आरोप ठेवण्यात आले आणि आता सगळ्यात शेवटचा हा वाल्मिक कराड ज्याच्यावर आतापर्यंत फक्त खंडणीचा गुन्हा दाखल होता पण काल मकोका लावण्यात आला आणि 302 म्हणजे आत्ताचं नवत 103 कलम, त्यामुळे हत्येच्या गुन्ह्यात तो सहभागी आहे का हे आता तपासलं जाणार आहे आणि त्याची सुनावणी बीड कोर्टामध्ये सुरू आहे। SIT ताबा मागतंय 10 दिवसांचा। आता बघायचं की हा ताबा SITला मिळतो का। लक्ष्मण, काय अजून अपडेट? यामधली एक महत्त्वाची अपडेट अशी आहे की वाल्मिक कराडची कोठडी मिळण्यासाठी, न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर पोलीस कोठडी मिळण्यासाठीचे जे काही पुरावे कोर्टाच्या समोर मांडायचे त्यातला एक महत्त्वाचा म्हणजे यातला एक आणखी आरोपी आहे जो कृष्णा आंधळे नावाचा आहे। हा कृष्णा आंधळे नावाचा आरोपी गेल्या काही दिवसांपासून फरार आहे आणि हा सगळा गुन्हा जो आहे तो संघटित गुन्हेगारीचा आहे हे यापूर्वी स्पष्ट झालेलं आहे आणि त्यानंतरच हा मकोकाचा कलम जो आहे तो लावण्यात आला। संघटित गुन्हेगारी म्हणजे अनेक लोकांनी एकत्र येऊन केलेला गुन्हा। आता ह्या गुन्ह्यामध्ये
गुन्ह्यामध्ये जर एक आरोपी जर फरार असेल किंवा एक व्यक्ती जर फरार असेल तर त्याच्या शोधासाठी, त्याच्या तपासासाठी, त्याचा शोध घेण्यासाठी हे आरोपी जे आहे ते या गुन्ह्यामध्ये सगळे रेकॉर्डवर आणि पोलिसांच्या ताब्यात असणे आवश्यक आहे. आणि त्यासाठी आता वाल्मिक कराडचा ताबा देखील आवश्यक असणार आहे, कारण त्यांना कृष्णा आंधळेचा शोध घ्यायचा आहे. आणि कृष्णा आंधळे वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून कुठे गायब आहे का, त्याच्याशी तो संपर्कामध्ये होता का, हे तपासण्यासाठी कृष्णा आंधळेच्या शोधासाठी वाल्मिक कराडचा कोठडी त्यांना जी आहे, पोलीस कोठडी जी आहे ती आवश्यक आहे. हा एक युक्तिवाद यामध्ये अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. त्यानंतर आणखी एक महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडची जी मालमत्ता आपण यापूर्वीच्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये समोर आलेली आहे, ती मालमत्ता जी आहे ती तपासत असताना या खुनाच्या गुन्ह्याशी संबंधित काही मालमत्ता, अर्थात हा खून ज्या यांनी करण्यात आला आहे, ज्या हेतूने करण्यात आलेला आहे त्याचं कारण देखील खंडणीच होतं. कारण एका कंपनीच्या मॅनेजरकडे खंडणी मागितली, त्या मॅनेजरने खंडणी दिली नाही. त्या मॅनेजरला संतोष देशमुखनी मदत करण्याचा प्रयत्न केला, त्या कंपनीला मदत करण्याचा प्रयत्न केला, कारण गावातल्या लोकांना रोजगार मिळणार होता. ही सगळी भूमिका संतोष देशमुखची होती. म्हणून संतोष देशमुख आडवा येत होता, म्हणून संतोष देशमुखला संपवायचं होतं. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे खंडणीनंतर संपत्ती, अशा प्रकारचा त्याचा आशय आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडनं किती संपत्ती गोळा केलेली आहे ती यापूर्वी न्यायालयामध्ये सांगण्यात आलेली आहे. मात्र विदेशामध्ये देखील त्याची संपत्ती आहे का हे या प्रकरणामध्ये पोलिसांना तपासायचं आहे. त्यामुळे विदेशामध्ये असलेल्या त्याच्या मालमत्तेची तपासणी करायची आहे आणि त्यासाठी देखील वाल्मिक कराडचा ताबा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. हा देखील युक्तिवाद त्या ठिकाणी केला जातोय. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जर आपण बघितलं तर SITचे अधिकारी जोरदारपणे युक्तिवाद न्यायालयाच्या समोर करताय. अनेक महत्त्वाचे धागेदोरे, अनेक महत्त्वाचे पुरावे सुवर्ण हे न्यायालयाच्या समोर दिले जातात. विष्णू चाटे, सुदर्शन घुले, केस तालुक्यातील जे खंडणीचं जे प्रकरण होतं त्यामध्ये देखील ते सहभागी होते. आपण यापूर्वी सांगितलं की याचा सिक्वेन्स जर आपण बघितला तर जी पवन चक्कीची कंपनी होती, ते पवन चक्कीच्या कंपनीला विरोध त्यांचा सुरू होता. तो विरोध यासाठीच होता की त्यांना ती खंडणी मिळत नव्हती, म्हणून त्यांनी मॅनेजरला सुरुवातीला धमकवलं, त्याच्याकडे खंडणी मागितली. त्या प्रकरणामध्ये मॅनेजर पोलीस ठाण्यात गेला, त्यावेळेला त्याची तक्रार घेतली गेली नाही. मात्र त्यानंतर संतोष देशमुखची हत्या झाली. त्यानंतर पुन्हा त्या मॅनेजरच्या तक्रारीच्या आधारावरती पोलिसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये संतोष देशमुखचे जे मारेकरी आहे, सुदर्शन घुले असतील, इतर जे आरोपी असतील, त्या सगळ्यांवरती खंडणीचा गुन्हा दाखल केला. त्यामध्ये वाल्मिक कराडचा देखील सहभाग होता, हे देखील स्पष्ट झालं. हा सिक्वेन्स जर बघितला तर संतोष देशमुख याची हत्या झाल्यानंतर केवळ खंडणीच्या गुन्ह्यासाठी म्हणून अशा पद्धतीची हत्या जी आहे ती करण्यात आली. कारण आपला दबदबा, आपली जी गुन्हेगारी पार्श्वभूमीचा जो दबदबा आहे तो आपल्या भागातून कमी होता कामा नये. आणि या सगळ्यामध्ये आपल्याला न विचारता एखादी कंपनी जर इथे येणार असेल तर त्या कंपनीने आपल्याला खंडणी द्यावी, अशा प्रकारची मागणी या सगळ्या आरोपींची आहे. आणि त्याचा मास्टर माइंड जर कोणी असेल तर तो वाल्मिक कराड आहे, अशा प्रकारचा दावा या SITच्या अधिकाऱ्यांचा आहे. आणि या सगळ्या मागणीतून आता SITचे अधिकारी जे आहेत ते वाल्मिक कराडच्या कोठडीची मागणी करताय. त्यामुळे न्यायालय हे सगळे पुरावे बघितल्यानंतर, हा सगळा युक्तिवाद बघितल्यानंतर काय निर्णय देता हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र हा युक्तिवाद अद्यापही सुरू आहे. आता न्यायालय या सगळ्यावरती काय पुरावे SITच्या अधिकाऱ्यांकडे मागतं हे आपण आता बघणार आहोत. सुवर्णा, नक्की. आणि लक्ष्मण, ही माहिती आम्ही तुमच्याकडनं घेत राहू. आमचे प्रतिनिधी बालाजी देरफळ कोर्टात उपस्थित आहेत.